नमस्कार. बघा माझ्या हातात काय आहे? याला आपण देवदूत म्हणतो. ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये यांना एंजल्स म्हणतात. तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये यांना फरिश्ते म्हणतात. देवदूत म्हणा, एंजल म्हणा की फरिश्ते म्हणा, हे खरोखर आपल्या जीवनामध्ये आपल्या संकटाच्या वेळेस निश्चितच आपल्या मदतीला धावून येत असतात. हे एंजल्स अगदी आपल्या जन्मापासनं आपल्या ऊर्जांशी कनेक्टेड आहेत. पण फरक एवढाच आहे, की आपल्याला यांच्याबद्दल माहिती नाही आहे. यांना बोलवायचं कसं? आपल्या यांची मदत आपल्याला कशी मागायची हे टेक्निकच आपल्याला माहिती नाही आहे. एकदा का आपण ही टेक्निक जाणून घेतली, तर एंजल अगदी आपल्या जीवनातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यापासनं मोठ्यातल्या मोठ्या त्रासांमध्ये सहजतेने मदत करत असतात. आणि जर का तुम्हाला पण या एंजलबद्दल की हे एंजल्स कोण आहेत? हे एंजल्स 2 प्रकारचे असतात. तर एंजल एक गार्डियन एंजल्स जे आपल्या पर्सनल मदतीसाठी असतात आणि आर्क एंजल्स हे सगळ्यांच्या मदतीसाठी आपण यूज करू शकतो. त्यांची मदत मागून आपण स्वतःच्या आणि इतरांच्या समस्या सोडवू शकतो. या एंजलचा उपयोग आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य अशा सगळ्याच गोष्टींसाठी आपण या एंजल्सला मदत मागू शकतो. तर तुम्हालाही जर या एंजलबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल, तर आमचा एंजल थेरपी हा जो कोर्स आहे, याचे पूर्ण डिटेल्स आपल्याला पुढे दिलेले आहे. तुम्ही ते जाणून घेऊन एंजल थेरपी नक्की अनुभवण्याचा प्रयत्न करा. थँक यू व्हेरी मच.